So presenting Grand i10 Esta optional. कीपासून स्टार्ट करूयात आपण. हॅलो मित्रांनो, मी निखिल गुंजा स्वागत करतोय परत एका तुमचा नवीन व्हिडिओ मध्ये. तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी. अँड व्हिडिओ हे आपला रेग्युलर ब्लॉग नाहीये. बिहाइंड द सीन मध्ये तुम्हाला कळेलच. आपण आज शूट करतोय रिव्ह्यू. अँड ह्या लोगोवरनं तुम्हाला कळलंच असेल की आपण शूट कसला करतो. सो प्रेझेंट करतोय मी तुम्हाला. याच्यावरून सुद्धा नाही कळणार बिकॉज आपल्या ओराची सुद्धा सेम ब्रँड आहे. ओराचे ओराचीच कम सेगमेंटची गाडी. सेगमेंट कम म्हणजे सांगतो तुम्हाला, थोडंसं कळेलच हळूहळू. आता मी बॅक कॅमेऱ्यात चालू करतो. प्रेझेंटिंग ग्रँड ग्रँड i10 एस्टा ऑप्शनल. अँड सिरीज वरून तुम्हाला कळलं असं झेड सिरीज आहे. सिरीज वॉज ना गाडी 2016ची, 1 जानेवारी 2016. अँड ही 1.2 पेट्रोल आहे. अँड 85 bhp अँड 160 Nm चा टॉर्क प्रोड्यूस करते ही. सो आपण स्टार्टिंगला मेन हायलाइट आपल्यासाठी इंजिन असतं. सो आपण इंजिन पासून करणार मेन सुरुवात. मेन आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इंजिन. सो आम्ही थोडा रन केलेला आहे त्याच्यामुळं हे बघा 1.2 ही के सिरीजचं आहे. ह्युंदाय सुद्धा के सिरीजचं इंजिन यूज करत होते आधी. म्हणजे ह्युंदाय परत सुझुकी सगळे के. आपले हे पण के 1.5 आहे, K15 आहे, हे K12 आहे. 1.2 85 bhp अँड 160 Nm चा टॉर्क प्रोड्यूस करतं इंजिन. तो इथे काही येत नाही. इंजिन आपलं सायलेंटसाठी येत असतं, तसं काही नाही आहे याच्यात. कीपासून स्टार्ट करूयात आपण. ही रेग्युलर की ती जी ह्युंदाय, बट सुझुकीपेक्षा ती प्रीमियम वाटते मला, जो माझ्या आहे त्याच्यापेक्षा. अँड लॉक अनलॉक अँड हे बूट ओपन्स येतं. बट बूट इलेक्ट्रॉनिक डेलिगेट नाही, सॉरी. त्याच्यामुळं हा आपला ह्युंदायचा रेग्युलर लोगो येतो. हे 2016चं मॉडेल. अँड गाडीची कंडिशन बाकी एकदम म्हणजे लेटेस्ट गाडीची जेवढी कंडिशन नसते ना, त्या टाईपची कंडिशनमध्ये अलॉय होतं. बिकॉज हे सेकंड टॉप म्हणता येईल याला आपल्याला. 5.6 आय थिंक याची एक शोरूम प्राईज आहे. अँड 6 लाखापर्यंत ही मोठा जाते ॲड ऑन वगैरे करून. 1.2 ची बॅजिंग येते. एस्टा ऑप्शनल आहे. ऑप्शनलची काय बॅजिंग येत नाही, ओनली एस्टा येते इथे. अँड ही ग्रँड i10. बॅकला वायपर डिफॉगर आहे, टेल लाईट, अँटेना वगैरे. अँड ह्युंदाय सर्व कनेक्टमध्ये येतं. याचा काही यूज आहे नाही आहे आय डोंट नो. अलॉय व्हील आहेत, डायमंड कट अलॉय व्हील आहे. अँड ब्रिकस्टोनचे टायर आहेत गाडीला. ओके, ब्रिकस्टोनचे टायर आहेत, डायमंड कट अलॉय व्हील आहे गाडीला. अँड 14 इंचेसचा अलॉय आहे. साईज काय 160x70R 14ची साईज येते. हॅलोजन हेडलॅम्प येतो. फॉग सेगमेंट तुम्ही एक सांगा, फॉगलॅम्पची साईज बघा ना यार, एवढा मोठा फॉगलॅम्प आहे. सो याच्या टॉप मॉडेलमध्ये सुद्धा तुम्हाला हॅलोजनच हेडलाईट भेटते. थ्रो डिसेंट आहे हॅलोजनचा. एवढा काही म्हणजे हॅलोजन तसं डिसेंट थ्रो असतो. प्रॉपर गाडी म्हणजे अजून तरी कोरी मीन्स एक्सटर्नलीच्यात अजून काहीच ॲड ऑन नाही आहेत. सो आतमध्ये थोडंफार काहीतरी असतंच. रिक्वेस्ट सेन्सर आहे, क्रोम डोअर हँडल्स आहे, 4 क्रोम डोअर हँडल्स आहे. अँड रिक्वेस्ट सेन्सर. ओ ऑटो ORVMs आहे, ORVMच टर्न इंडिकेटर्स. आता आतमध्ये बघूयात आपण. 4 पॉवर विंडो येतात. पहिली 1 मिनिट. आपण आता आतमध्ये जाऊन शूट करूयात.
असा काहीचा कन्सोल येतो. पुश स्टार्ट बटन आहे, सो बिकॉज असतं ऑप्शनल. देन याच्यात येतं 4 पॉवर विंडो. पहिली 1 टच डाऊन आहे अँड 1 टच अप नाही आहे, ओनली फक्त 1 टच डाऊन येते. ORVMचे कंट्रोल्स, डोर अनलॉक अनलॉक बट विंडो लॉक वगैरेच येतात. RPM मीटर आहे, पेट्रोल आहे त्याच्यामुळं 8000चा RPM येतं. देन डिझेलमध्ये येतं 6000पर्यंत RPM आणि पेट्रोलमध्ये 8000पर्यंत येतं. 86,838 किलोमीटर रनिंग झालेलं आहे गाडीचं. कंडिशन बाकी आहे ना, एकदम OE गाडी, OEM कंडिशनमध्ये अजून गाडी. एसीचं ब्लोअर बंद करूयात आपण. 5 स्पीड मॅन्युअलमध्ये येते अँड रिव्हर्स तर आहेच. आता ऑन आहे आपली गाडी अँड गाडी तुम्ही बघा, थोडा सुद्धा इंजिन नॉईज नाही आहे. येतोय का तुम्हाला? थोडा सुद्धा इंजिन नॉईज नाही पर गाडीत. अँड आता स्टेरिंग माउंटेड होईल, कॉल रिसीव अँड कट येतं. मीटरचे इथे येतात मोड्स वगैरे. हिच्यात क्रूज कंट्रोल नाही आहेत. वॉल्यूम अप डाऊन म्यूटचं येतं अँड असा काय कन्सोल येतो इथे. पूर्ण डिजिटल नाही आहेत. सो आता येतो जसं आता जी न्यूऑस वगैरे आहे त्याच्यात. परत मॅन्युअली ॲडजस्टेबल IRVM आहे. इथे काय ग्लास वगैरे येत नाही. इथे माईक आहे, ते पण हॅलोजन लाईट येते आतमध्ये. एवढी एकच येते. सो लेदर सीट कवर्स आहे. सो हे ॲक्सेसरीजचा पार्ट आहे हा. ग्लब बॉक्समध्ये नेकरेस्ट वगैरे आपण काही ठेवू शकतो. अँड इथे एक ऑक्सचं येतं की USB चं अँड 12 वॅटचं येतं एक पोर्ट येतं, चार्जिंग पोर्ट. सो काही गाड्यांमध्ये हे मिसिंग आहे. तुम्ही आता ना नवीनमधली किती पण बघा, त्याच्यामध्ये मिसिंग आहे या गोष्टी. असं काही फ्रंटला आहे. आता आपण बॅकला जाऊयात. अँड आतमध्ये तसं ट्विटर्स नाही येते. 4 स्पीकरचं म्युझिक सिस्टम आहे गाडीचं, ते पण तुम्हाला मी ऐकवणार. आता बॅक सीटवर आलेलो आहे मी. बॅक सीटला पॉवर विंडोचं कंट्रोल भेटतं अँड बॅकला सगळ्यात मेन म्हणजे AC पण येतो बॅक पॅसेंजरसाठी. आर्म रेस्ट नाही आहे बॅकला. सीट बेल्ट्स येतात अँड 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 मेन म्हणजे आता मी पुढचं सीट आहे पूर्ण बॅकला केलेलं आहे, तरी पण खूप डिसेंट स्पेस आहे. म्हणजे माझ्या साईजला तरी प्रॉपर आहे. माझ्यासाठी तरी एकदम प्रॉपर हेडरूम वगैरे प्रॉपर आहे. सो आय लाईक इट. एक्सटेरियर पण आपण बघितलंच आहे. एकदा बाहेर जाऊयात अँड बूट बघूयात आपण. बूट बघूयात. अरे भाई, थोडे हायड्रॉलिक दिवसांदिवस थोडेफार कमजोर तर होतातच. आता 8 इयर्स झाले गाडीला. बूट स्पेस पण डिसेंट आहे. मी इथं स्क्रीनमध्ये मेन्शन करेल, एक्झॅक्ट काय माहीत नाही मला बूट स्पेस किती येतो. स्पेअर व्हील येतं, 1 मिनिट. स्पेअर व्हीलची साईज 165/65 R14 येतं हे स्पेअर व्हील. स्पेअर आपल्याला रिम व्हीलच भेटते. आणि बॅकला जॅक वगैरे, ट्रायंगल वगैरे सगळे. बूट लॅम्प पण येतो याच्यात. अँड इथं असं बूट खाली घालण्यासाठी अशी काही ग्रँड I10 आहे. आता आपण हिच्या ओनरला बोलूया. मेन आपलं लास्टला राहिलं होतं गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स. 165 mm ग्राउंड क्लिअरन्स येतो गाडीला. सो ही मॅक्झिमम अकोल्याचे रोड माहितीच आहे का कशा रोडला अकोल्यात गाड्या चालतात, त्याच्यामुळे काही वाटत नाही, एवढं वाटत नाही आपल्याला. सो जसा आपला विटाराचा आहे 210चा, तसा 165चा हिला आहे. अँड आता आपण गाडीच्या ओनरला भेटूयात. सो नकुल दादा बोला. नमस्कार. स्वागत आहे तुमचं रिव्ह्यूमध्ये. नमस्कार. सर रेग्युलर तुम्ही ब्लॉगमध्ये असतातच, बट रिव्ह्यूमध्ये स्वागत आहे. जरा या साईडला तुमच्या गाडीसोबत जरा शोभले पाहिजे ना तुम्ही. सो कधी परचेस केली गाडी? 2016, 1 जानेवारी 2016. ओके. काय प्राईजला पडली होती गाडी? ती तेव्हा 665ला. 665 म्हणजे ओके. सगळं 7 ऑन रोड ऑन रोड मग 7 पर्यंत पोचली गाडी.
ओके. कसा आहे मग तुमचा ओनरशिप रिव्ह्यू कसा आहे? आता जसं काय 8 वर्ष झालेच आहे गाडीला. आय थिंक 9वं वर्ष चालू आहे. 9 वर्ष चालू होईल आता. 1 जानेवारीलाच 8 पूर्ण झाले जसे. पायरीला कसा आहे एक्सपिरियन्स? खूप सुंदर. तरी पण कम्फर्ट वगैरे कम्फर्ट तर खूप क्लिअर आहे. आणि गाडीचे टायर्स किती वेळा चेंज केले? अकोल्याच्या रोडची कंडिशन बघता, सो आता अकोल्यात रोड चांगले आहेत, बट आधीच्या कंडिशन नुसार किती किलोमीटर टायर जायचे? 40,000 किलोमीटर. 40,000 किलोमीटरला चेंज. ओके. तशी टायरची कंडिशन आता चांगली आहे, आत्ताच बदललेली. लेटेस्ट आहे काय? हो. सही आहे बॉस. मायलेज वगैरे काय क्लेम करते गाडी? कंपनी क्लेम तर तसं 25 पर्यंत. नाही, But- 25 पण नाही एवढं नाही. किती? काहीतरी 20-22 आहे. 20-22 पर्यंत देते गाडी. नाही कंपनी तुम्हाला किती देते? आम्हाला 18-19. ओके. 17, गाडीची 18, 19. कंडिशन बघून तर वाटत नाही गाडी एवढी जुनी आहे. काही डेंटिंग पेंटिंग केलेली आहे गाडीची? डेंटिंग पेंटिंग काहीच नाही. अजून तरी नाही. चांगली गोष्ट आहे. बंपर वगैरे चेंज. ते काळानुसार थोडंफार चालूच असतं, त्याचं काय अडचण नाही. आणि गाडी किती जण चालवतात तुमच्यात? दोघच, मी आणि पप्पा. 2च ड्रायव्हर. म्हणजे गाडी जास्त लोकांच्या हातात आहे, त्याच्यामुळे गाडीची कंडिशन बघा तुम्ही. 8 वर्षाची गाडी असून सुद्धा गाडी वेल मेंटेन आहे गाडी. नेक्स्ट प्लॅनिंग काय मग आता? गाडी चेंज करायची का हीच राहून द्यायची? ही पण ठेवायची, दुसरी पण घ्यायची. यस. नाही ते तर बरोबरच आहे रे, बट ऑल ओव्हर कसा आहे एक्सपिरियन्स गाडीबद्दल? म्हणजे खराब रोड, हायवे वगैरे आता खूप रन केला, 85,000 रन केलेला आहे. सस्पेन्शन So- चांगलं असल्यामुळं रोडवर काही त्रास नाही होत. मेन म्हणजे सर्व्हिस कॉस्ट विचारायची आपल्याला. सर्व्हिस कॉस्ट काय आहे? पेट्रोलच्या मताने सर्व्हिस कॉस्ट काय जाते तुम्हाला? आणि त्यात मेन म्हणजे ह्युंदाईची गाडी, हा लोगो आहे ना मेंटेनन्ससाठी खूप छान आहे, म्हणजे खूप कॉस्टली जातो हा. त्याच्यामुळं सांगा आपल्याला पेट्रोलला मेंटेनन्ससाठी म्हणजे किती कॉस्टली तिची मेंटेनन्स कॉस्ट किती? सर्व्हिस कॉस्ट जाते 5-6 ते 7 पर्यंत. म्हणजे मॅक्स टू मॅक्स 7 पर्यंत जाते, जसं हो, 1000. ऑदर काही चेंज केलं तर. हो, 1000. ओके. मी असं आपल्या एकदा बोलणं झालं होतं, तेव्हा तुम्हाला बोलला की एकदा ORVM ला काहीतरी झालं होतं, सो कितीला चेंज झाला तो ORVM? तो 5,000 चेंज झाला. 5,000 ला हा ORVM चेंज झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही विचार करा, बिकॉज याची म्हणजे याच्यातलं बेस मॉडेलची एवढी प्राइस नाही आहे. मेन रिझन असं आहे का हा इलेक्ट्रॉनिक, त्याच्यामुळं हा 5,000 याची कॉस्ट आहे. आता आपण याची म्युझिक टेस्ट करू, म्युझिक सिस्टमची टेस्ट करू. जे 4 स्पीकर आहे, सो हे ह्युंदाईचे जेन्युइन स्पीकर आहे ना? नाही, आफ्टर मार्केट आहे का? नाही आफ्टर मार्केट. मग हो, Hyundaiचे जेन्युइन आहे ना? JBL. ओके. अँड ट्विटरची गरज नाही पडली का तुला? ट्विटरने कधीच टाकलेलं. ओके, चला आपण विदाऊट ट्विटर आवाज कसा आहे ना आपण टेस्टिंग करूया. चल लाव आता गाणं. ਉਹੀ ਆਸਮਾਨੀ ਉਹ ਚੇਂਜ ਕੀਤਾ ਫੇਮ ਨੇ ਕੌਂਟੀਆਂ ਜਵੈਰੀ ਬਤੇ ਕੇਸ ਕੁਝ ਜੈਦੀ ਬਤੇ ਰੋਜ਼ ਇੱਕ ਵੈਰੀ ਬਤੇ ਨਿਊ ਬਾਬੀ ਨੇਮ ਨੇ ਉਹ ਮੈਂ ਪਿੱਛੇ ਹੂਟਰ ਦਿਮਾਗ ਕੰਪਿਊਟਰ ਜੱਟ ਵੈਰੀ ਵਾਲੀ ਸ਼ੂਟਰ ਤੇ ਅਲੜਾ ਲਈ ਥੀ ਪਾਏ ਨੇ ਹੋਇਆ ਚੇਂਜ ਥੱਲੇ ਉਹੀ ਕਾਲੀ ਰੇਂਜ ਵਿੱਚ ਹੋਈ ਸੇ ਯਾਰ